आवाज आप ही की, आप तक पहुंचाएंगे हम। वेलकम दोस्तों, स्वागत है आपका मेरे चैनल में आप तक डिजिटल में। अभी हम मौजूद है गंगापुर खुलदाबाद विधानसभा क्षेत्र में और अभी यहाँ पे खुलदाबाद में हम आए हैं और यहाँ पे जानेंगे नौजवान हमारे साथ में मौजूद है, इनकी क्या राय है, क्या रुझान है, किस तरफ इनका झुकाव है और क्या चाहते हैं, इस इलेक्शन में बदलाव करना चाहते हैं या क्या इनकी राय है, अपन जानेंगे। सर, स्वागत है आपका मेरे चॅनल में। काय सांगेल तुम्ही यावेळी, काय वाटतं? यावेळी आपल्याला आता बदलावाची गरज आहे, कारण की एक 17 वर्ष राहिलेले आमदार आहे, एक 15 वर्ष राहिलेले आणि यावेळेस आता कामं तर मागचे पाहिले तर काही सांगायची गरज नाही कोणाला, पण आता सोनवणे सरचंच काम करायला पाहिजे आता आणि सोनवणे सर चांगले काम करतील आम्हाला असं वाटतं। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला यावेळेस असं वाटतं की सोनवणे सर आले पाहिजे, त्यामुळं काय होईल, शिक्षणामध्ये लहान मुलांचा ते बदल होईल, त्यामुळे सोनवणे सर आले पाहिजे। तुला काय वाटतं? शिक्षणामध्ये बदल होईल आणि जे रस्ते आणि ते खराब झालेले जवळपास 15-20 वर्षापासून ते आता त्याच्यामुळं गाड्या पण खिडक्या झाल्या, आता त्यांचे नट बोल्ट टाईट करण्यासाठी आपण पाना हाती घेतलेला आहे आणि आपल्याला पाना हाती घेऊन बदल घडवायचा आहे, म्हणून सोनवणे सरांना आम्ही सपोर्ट करतोय। तुला काय वाटतं? तुला पण बदल पाहिजे? हो, बदल होणारच, कारण जे आपल्याला शिक्षणासाठी फायदा होणार आहे त्याच्या सोनवणे सरची गरज येते दादा। म्हणजे तुमचं मत शिक्षणावर जाणार हो, शिक्षणासाठी। असं का वाटतं तुम्हाला? सुरेश सर निवडून आले तर तुम्हाला काय अपेक्षा आहे? कारण की आम्ही कधीही त्यांना फोन लावू शकतो, ते आमचे फोन घेऊ शकता, पण हे बाकीचे आमदार आहे, हे आमचे फोन पण घेऊ शकत नाही, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे आम्हाला हे असं वाटतं। मागचे 15 वर्षामध्ये काय विकास झाला इथं, काय वाटतं तुम्हाला? विकास जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या आज बी कोणत्याच मोटरसायकलसुद्धा जाऊ शकत नाही शेवटच्या टोकापर्यंत, आणि बैलगाडीचा तर विषय बाजूलाच आहे। शेतकऱ्याला माहिती काय हाल चालू आहे, रस्त्याचं तर कुठेच काही नाही। रस्ते ते म्हणते आम्ही केले, दोन डांबर केले, कुठे केले डांबर केले बी तर ते एकाच पावसाळ्यात होऊन गेले, मग ते काहीच उपयोग नाही, काम व्यवस्थित नाहीच ना। 15 वर्षामध्ये काय विकास झालेला नाही। दादा, तुला काय वाटतं? तुला काय अपेक्षा आहे जर तुझी इच्छेनुसार निवडून आले तर? मला असं वाटतं की एक शिक्षक यायला पाहिजे, कारण आता नवीन पिढीसाठी एक समजा आपलं भवितव्य घडू शकतं, त्यासाठी सोनवणे सर यायला पाहिजे। आप सबने देखा कि खुलदाबाद की जनता के क्या रुझान है। बाकी हमारा काम सिर्फ ये है कि आप तक यहाँ के रुझान पहुँचाना। आप समझदार है, किसको वोट करना चाहते हैं, वोट आपका हक है, तो सोच समझ कर वोट दीजिए और ऐसे बंदे को वोट दीजिए जो आपके क्षेत्र को विकास की तरफ लेकर जाए। मैं हूँ असगर अली, आप देख रहे हैं मेरा चैनल आप तक डिजिटल।